रेडिओ शुगरचा महिलांसाठी खास कार्यक्रम श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड प्रायोजित मैत्रीण.com. मी धनश्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आज मैत्रीण.com मध्ये डॉक्टर शशांक दत्तात्रय कुलकर्णी यांच्या काही कविता आपण ऐकणार आहोत. डॉक्टर शशांक कुलकर्णी यांचा एक कविता संग्रह नुकताच प्रकाशित होतोय. या कविता संग्रहाचं शीर्षक आहे थांबायला हवं थोडं. या त्यांच्या कविता संग्रहातल्याच काही निवडक कविता ते आज आपल्यासमोर सादर करणार आहेत. डॉक्टर शशांक कुलकर्णी हे आपल्या साखराळ्याचे आहेत. सध्या ते सिनियर रिसर्च फेलो, विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली तथा रिसर्च स्कॉलर, लोकनीती व लोकप्रशासन विभाग, जम्मू केंद्रीय विद्यापीठ, जम्मू काश्मीर इथे कार्यरत आहेत. नाद अंतरीचा हा मराठी हिंदी मिश्र काव्यसंग्रह त्यांचा याआधीच प्रकाशित झालेला आहे. त्याचबरोबर गरज वैज्ञानिक अध्यात्मवादाच्या पुनर्स्थापनेची, जगण्याचा उत्कृष्ट मार्ग, समन्वयातून समग्रतेकडे, स्वामीनाथन कमिशन, अ फाउंडेशन ऑफ फार्मर पॉलिसीज इन इंडिया, बाबा लक्ष्मणदास चरित्र, व्यक्तित्व और दर्शन आणि भैरव पुराण असे विविध साहित्य प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत. विविध पुरस्कारांना देखील आजपर्यंत त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. चला तर डॉक्टर शशांक कुलकर्णी यांच्या थांबायला हवं थोडं या कविता संग्रहातील काही निवडक कविता ऐकूया त्यांच्याच आवाजात. नमस्कार. माझा कविता संग्रह नुकताच प्रकाशित होत आहे. मानवी जीवन जगत असताना अतिभौतिकतेच्या हव्यासापायी ज्यावेळी मनुष्य धावायला सुरुवात होते त्यावेळी हळूहळू त्याची फरफट व्हायला लागते. सुज्ञ व्यक्ती, शहाणा व्यक्ती तोच आहे की ज्याला हे कळतं की कुठं थांबायला हवं. ही मध्यवर्ती कल्पना घेऊन या कविता संग्रहाची रचना झालेली आहे. यामधील काही कविता, पहिलीच कविता आहे थांबायला हवं थोडं. खूप झाली धावपळ आता, थांबायला हवं थोडं, होण्याआधीच तुमची फरफट, बांधा तुमचं घोडं. खूप झाली धावपळ आता, थांबायला हवं थोडं. पृथ्वी आहे गोल, ही संपणार नाही रस्ता, जीवन मात्र संपून जाईल नुसत्या खवाल खस्ता. आनंदाने उड्या मारा बनून उन्हाळ पोरं, खूप झाली धावपळ आता, थांबायला हवं थोडं. हे हवे ते हवे पुरा झाला हव्यास, जीवन कसे होईल आनंदी याचा करा अभ्यास. असूया ईर्षा हे वेदावे, नका बाळगू ओझ, खूप झाली धावपळ आता, थांबायला हवं थोडं. संपत्तीचा कराल साठा धावून पैशा मागे, जीवन वस्त्रावरील तुमच्या सुटून जातील सुखधागे. छक्के पंजे सोडून सगळं होता येईल का थोडं भोळं, खूप झाली धावपळ आता, थांबायला हवं थोडं. माझे तुझे आपले परके, ओढा ओढी जिरवा जिरवी, थांबायला हवी आता, हाती काहीच राहत नसतं कळतं जाता जाता. पश्चाताप होण्याआधीच उतरायला हवं हे ओझ, खूप झाली धावपळ आता, थांबायला हवं थोडं. खूप झाली धावपळ आता, थांबायला हवं थोडं. थांबायला हवं थोडं. डॉक्टर शशांक कुलकर्णी यांच्या कविता संग्रहातील काही निवडक कविता आज आपण ऐकत आहात. कवितेचं नाव आहे इथे काय उरेल. ही स्वरचित कविता जगण्याच्या सार्थकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. खरं सांग, खरं सांग, रोज तुला छान झोप लागते की फक्त मिटतात डोळे आतून मन खाते. समजून जा असे जर रोज होत असेल, कधीतरी एक दिवस तुझे मन थकेल. लक्षात ठेव जीवन तुझे नाही कारणी लागणार, जगण्याच्या नावाखाली आत्म्याला तू मारणार. गाणी गाशील दुनियेसाठी, गाणी गाशील दुनियेसाठी, पण त्यात तुझे गाणे असणार नाही. जागत ठेवशील दुनिया सारी, पण तू जागृत असणार नाहीस. जेव्हा तुझे अस्तित्वच तुझ्यावर रुसेल, तेव्हा सांग तुझ्याकडे काय उत्तर असेल.
रात्र जाईल दिवस येईल पुन्हा रात्र सरेल, मग सांग तेव्हा तुझे इथे काय उरेल, मग सांग तेव्हा तुझे इथे काय उरेल. कवितेचं नाव आहे वळलं काहीच नाही. सगळं फक्त कळलं मला पण वळलं काहीच नाही. हा आपला तो परका त्याला आडव ह्याची जिरव, साम दाम दंडभेद नाही दुःख नाही खेद. जेवढं जमलं तेवढं विकलं पण टिकलं काहीच नाही. सगळं फक्त कळलं मला वळलं काहीच नाही. एरे एरे पावसा, एरे एरे पावसा देतो तुला पैसा, पाऊस भोळा आला लगेच पैसा दिलाच नाही. सगळं फक्त कळलं मला वळलं काहीच नाही. ओरबाडून मिळेल तेवढं फक्त साठवत गेलो पण आयुष्याच्या झोळीमध्ये उरलं काहीच नाही. सगळं फक्त कळलं मला वळलं काहीच नाही. पळण्याची होतीच हाव शर्यतीत चढला भाव, आयुष्यभर पळत गेलो सगळ्यांच्यावर जळत गेलो. दिसता कोणी गरीब गाय फक्त ओढत राहिलो पाय, सर्वांच्या मी पुढे होतो पण शर्यत जिंकलो नाही. सगळं फक्त कळलं मला वळलं काहीच नाही. माझं घर माझं शेत पोरं बाळ बायको एक, माझं माझं करत राहिलो दुनियेला छळत राहिलो. दुसऱ्यांवर जळत राहिलो पैशांवर केली मस्ती, मोठा माणूस बडी हस्ती. लक्षात आले शेवटी शेवटी जीवन जगलोच नाही. सगळं फक्त कळलं मला वळलं काहीच नाही. सगळं फक्त कळलं मला वळलं काहीच नाही. थांबायला हवं थोडं. डॉक्टर शशांक कुलकर्णी यांच्या कविता संग्रहातील काही निवडक कविता आज आपण ऐकत आहात. स्वरचित कवितेचं नाव आहे वांज समाज. गांधी मोठे का सावरकर, गांधी मोठे का सावरकर, नेहरू मोठे का आंबेडकर. फक्त आणि फक्त तुलना करून कुणाला तरी श्रेष्ठ आणि कुणाला तरी कनिष्ठ ठरवण्यातच घालवतोय आम्ही आमच्या जीवनातील महत्त्वपूर्ण कालावधी. यातून निर्माण होतील फक्त आणि फक्त वाद आणि दुर्दैवाने या कर्तृत्ववान व्यक्तींच्या विचारांपासून आम्ही हळूहळू दूर जात राहू. अशाने निर्माण होईल भांडखोर आदळापट हेवेदावे करणारा अपरिपक्व आणि वांज समाज, जो पुन्हा अशी उत्तुंग व्यक्तिमत्वे जन्माला घालण्याची क्षमताच हरवून बसेल. असे होऊ नये. असे जर वाटत असेल तर वेळीच सावध रहा. असे जर वाटत असेल तर वेळीच सावध रहा. स्वरचित कवितेचं नाव आहे मी तुझ्यापेक्षा वेगळा कसा. माफ कर मित्रा, माफ कर मित्रा, मी तुझ्या जातीचा नाही, तुझ्या धर्माचाही नसेन, कदाचित तुझ्या प्रांताचा आणि अगदी देशातील सुद्धा नसेन. आपले रंग वेगळे असतील, भाषा वेगळी असेल, परंपरा चालीरीती सारं काही वेगळं असेल, पण खरं सांग मित्रा अगदी मनापासून की मी तुझ्यापेक्षा खरंच वेगळा आहे. मलाही लागतो की ऑक्सिजन अगदी तुझ्यासारखा जिवंत राहण्यासाठी. त्यामुळेच तर आपलं हृदय धडधडतं. ती हवा आणि त्यातील ऑक्सिजन सारखाच आहे ना. मग मी तुझ्यापेक्षा वेगळा कसा. मी माझी तहान भागवण्यासाठी पाणी पितो. मला नक्की खात्री आहे की तुझीही तहान पाणीच भागवत असेल. तुझ्याकडचे असो वा माझ्याकडचे पाणी सारखेच आहे ना. मग मी तुझ्यापेक्षा वेगळा कसा. ऊन वाऱ्यापासून माझ्या आणि कुटुंबियांचे संरक्षण व्हावे म्हणून इथे एक छोटेसे घर बांधले आहे. माहीत नाही तुझे घर कुठे आहे, पण मला खात्री आहे ते नक्की असेल. कदाचित त्याचा आकार प्रकार रंग सारं काही भिन्न असेल, पण आपापल्या कुटुंबियांबद्दल आपल्याला वाटणारा जिव्हाळा तर सारखाच आहे ना. मग खरं सांग मित्रा मी तुझ्यापेक्षा वेगळा कसा. ही पृथ्वी हा सूर्य हा निसर्ग आणि सारे ब्रह्मांड एकच आहे ना. मग सांगू शकशील का की मी तुझ्यापेक्षा वेगळा कसा. मी तुझ्यापेक्षा वेगळा कसा.
स्वरचित कवितेचं नाव आहे मी तुझ्यापेक्षा वेगळा कसा. माफ कर मित्रा, माफ कर मित्रा, मी तुझ्या जातीचा नाही, तुझ्या धर्माचाही नसेन, कदाचित तुझ्या प्रांताचा आणि अगदी देशातील सुद्धा नसेन. आपले रंग वेगळे असतील, भाषा वेगळी असेल, परंपरा चालीरीती सारं काही वेगळं असेल, पण खरं सांग मित्रा अगदी मनापासून की मी तुझ्यापेक्षा खरंच वेगळा आहे. मलाही लागतो की ऑक्सिजन अगदी तुझ्यासारखा जिवंत राहण्यासाठी. त्यामुळेच तर आपलं हृदय धडधडतं. ती हवा आणि त्यातील ऑक्सिजन सारखाच आहे ना. मग मी तुझ्यापेक्षा वेगळा कसा. मी माझी तहान भागवण्यासाठी पाणी पितो. मला नक्की खात्री आहे की तुझीही तहान पाणीच भागवत असेल. तुझ्याकडचे असो वा माझ्याकडचे पाणी सारखेच आहे ना. मग मी तुझ्यापेक्षा वेगळा कसा. ऊन वाऱ्यापासून माझ्या आणि कुटुंबियांचे संरक्षण व्हावे म्हणून इथे एक छोटेसे घर बांधले आहे. माहीत नाही तुझे घर कुठे आहे, पण मला खात्री आहे ते नक्की असेल. कदाचित त्याचा आकार प्रकार रंग सारं काही भिन्न असेल, पण आपापल्या कुटुंबियांबद्दल आपल्याला वाटणारा जिव्हाळा तर सारखाच आहे ना. मग खरं सांग मित्रा मी तुझ्यापेक्षा वेगळा कसा. ही पृथ्वी, हा सूर्य, हा निसर्ग आणि सारे ब्रह्मांड एकच आहे ना. मग सांगू शकशील का की मी तुझ्यापेक्षा वेगळा कसा. मी तुझ्यापेक्षा वेगळा कसा. रचित कवितेचं नाव आहे अंत अटळ आहे. असेल ज्याला सुरुवात त्याला अंत अटळ आहे. जन्म झाला असेल तर मृत्यू अटळ आहे. कळी जर फुलणार असेल तर सुकणं अटळ आहे. पापाचा जर भरला घडा फुटणं अटळ आहे. असेल ज्याला सुरुवात त्याला अंत अटळ आहे. उजेडाची अतिसवय नको करून घेऊस. दिवस जेव्हा सरेल तेव्हा रात्र अटळ आहे. असेल ज्याला सुरुवात त्याला अंत अटळ आहे. बिना कष्टाचा मिळेलही पैसा पण नाश अटळ आहे. दुःख देण्यात सुख मानाल तर वेदना अटळ आहे. यशाने फुलू नकोस, यशाने फुलू नको, दुखाने झुरू नकोस. दोन्ही आहेत फक्त अवस्था. चढ उतार असणारा प्रवास अटळ आहे. असेल ज्याला सुरुवात त्याला अंत अटळ आहे. पाण्याने भरेल तहान, पाण्याने भरेल ताण, खाण्याने पोट भरेल. संपत्ती देईल सुख, समाजात मान मिळेल, तरी जमीन सोडू नकोस. उगाचच माजू नकोस. जितके आले तितके गेले, मृत्यू अटळ आहे. असेल ज्याला सुरुवात त्याला अंत अटळ आहे. मनात हाव दाटेलही, अहंकार वाटेलही, तरी मत्सर करू नकोस. राग मनात धरू नकोस. येणारा निघून जाईल, जाणारा परत येईल. सारच काही आहे अस्थिर पण बदल अटळ आहे. असेल ज्याला सुरुवात त्याला अंत अटळ आहे. आपलं परख करू नकोस, उगाच कुणावर जळू नकोस. तुझी वाट तू बनव, सचोटीनं साधनं जमव. येईल ते तुझे असेल, जाईल ते तुझे नसेल. हाच मंत्र मनात ठेव, अपवांचं फुटलंय पेव. तुझी मुळे खोल आत, जमेल तेवढे देत जा. वेदनेनं जे असतील व्याकुळ, थोडी वेदना घेत जा. म्हणलं तर वास्तव आहे, म्हणलं तर वास्तव आहे. म्हटलं तर सारा आभास. हवं तर खेळ म्हणा, न बसलेला मेळ म्हणा. काही मनासारखं होईल, काही तुम्हाला पारकं होईल. मिळाल्याचं सुख नको, गेलेल्याचं दुःख नको. मिळालेले जात राहील, गेलेले मिळत राहील. रात्रीनंतर येणारा दिवस अटळ आहे. असेल ज्याला सुरुवात त्याला अंत अटळ आहे. हार जीत होत राहील, हार जीत होत राहील. खेळ रंगात येईलही, तुझा तोल जाईलही. डगमगून जाऊ नकोस, डाव चिडीचा खेळू नकोस. डगमगून जाऊ नको, डाव चिडीचा खेळू नकोस. मांडला खेळ मोडला जाईल, नवीन खेळ मांडता येईल. नवा खेळ नवे राज्य, खेळणे भाग पळणे त्याज्य. कधी राजा कधी रंक, स्वप्ने साकार कधी भंग. कधी रंग कधी बेरंग, कधी संग कधी असंग. कधी गंध कधी दुर्गंध. हीच असेल योग्य वेळ, समजून घे सारा खेळ. मापात पाप करू नकोस, वाट वाकडी धरू नकोस. निसर्गाला सोडू नकोस. शेवटी पुन्हा लक्षात ठेव, असेल ज्याला सुरुवात त्याला अंत अटळ आहे. जन्म झाला असेल तर मृत्यू अटळ आहे. पापाचा घडा फुटणं अटळ आहे. दिवसानंतर रात्र अटळ आहे.
अनितीचा पैसा नाश अटळ आहे, येथील चढ उतार प्रवास अटळ आहे. असेल ज्याला सुरुवात त्याला अंत अटळ आहे. असेल ज्याला सुरुवात त्याला अंत अटळ आहे. स्वरचित कवितेचं नाव आहे माणूस बनून मरू. मी चालेल तुझ्यासोबत, मी चालेल तुझ्यासोबत, तुम्ही माझ्यासोबत चला. मग सांगा राहील कुठे विषमतेला पोषक जागा. कोणी पुढे जाणार नाही, कोणी पुढे जाणार नाही, नाही कोणी मागे राहणार. सोबत सारे शर्यत जिंकू, वंचित नाही कोणी राहणार. एकमेकांचे हात धरू, एकमेकांचे हात धरू, वाटेत कोणी पडणार नाही. चुकून कोणी पडलं तरी तसेच त्याला टाकून देऊन पुढे कोणी धावणार नाही. एकटेपणाची भावना मग आपसुकच संपून जाईल. सगळेच सोबत असतील तर शर्यत मग कुठून राहील. मग आपण मिळून सारे, मग आपण मिळून सारे खरं खरं जीवन जगू. माणूस म्हणून जन्माला आलो, माणूस बनून मरू. माणूस म्हणून जन्माला आलो, माणूस बनून मरू. माहीत नाही जीवनात मी किती कविता लिहीन. अंतरीच्या नादाला शब्दात धरून ठेवीन. माहीत नाही किती क्षण जीवनात माझ्या येतील. माहीत नाही किती क्षण जीवनात माझ्या येतील. अंतरीच्या डोहामध्ये विलीन करून देतील. माहीत नाही आत्म्याच्या तारा किती छेडल्या जातील. माहीत नाही आत्म्याच्या तारा किती छेडल्या जातील. उमटणारे त्यांचे झंकार अंतरीशी जोडले जातील. माहीत नाही हा रस्ता कुठपर्यंत जाणार आहे. माहीत नाही हा रस्ता कुठपर्यंत जाणार आहे. माझ्यामध्येच मी पुन्हा केव्हा कुठे मिळणार आहे. एवढं मात्र मला नक्कीच माहिती आहे, जेव्हा मी मिळेन माझ्यात शरीर माझे संपून जाईल. जेव्हा मी मिळेन माझ्यात शरीर माझे संपून जाईल. अंतरीचा नाद बनून कविता मात्र शिल्लक राहील. अंतरीचा नाद बनून कविता मात्र शिल्लक राहील. माझ्या अंतरीचा नाद असणाऱ्या या स्वरचित कविता आपण ऐकल्यात, याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद देतो. रेडिओ शुगर ज्यांच्या माध्यमातून माझ्या या स्वरचित कविता आपल्यापर्यंत पोहोचल्या, त्या रेडिओ शुगरचे मनापासून धन्यवाद. नमस्कार. आज मैत्रीण.com मध्ये डॉक्टर शशांक कुलकर्णी यांच्या थांबायला हवं थोडं या कविता संग्रहातील काही निवडक कविता आपण त्यांच्याच आवाजात ऐकल्या. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. 75 59 208 908 या नंबरवर कॉल, व्हॉट्सअप किंवा SMS करून.